जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आज हे आहे आपली आषाढी एकादशीकडे चाललाय ना प्रवास सगळा. तर दिंड्या सगळ्या आज आल्यात पुणे मुक्कामामध्ये. त्यामुळं वारीचं दर्शन घेऊन आलो. अलका टॉकीज पाशी जाऊन नमस्कार करून आलो. आमचं कॉलेजतर्फे तिथे हे असतो, बूथ असतोय. आणि मग आम्ही असे नारळ देऊन सत्कार करतो. आणि फळं वगैरे असं देतो. वीणा ज्यांच्या हातात असते अशा लोकांचा सत्कार करतो जाता जाता असं. तिथं थोडा वेळ थांबलो आणि मग परत आलो. त्यामुळे जय जय राम कृष्ण हरी. आता एकादशीकडे चाललोय आपण. हा, आपण परत या तुकारामांचा अभंगांच्याकडे. मी म्हटलं तसं आपण एकामागून एक जसे अभंग येत आहेत मूळ गाथेमध्ये, सरकारी गाथेमध्ये, तसे आपण घेतोय आता. महाराष्ट्राचा जो भक्तिपंथ आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे आणि आपलं भाग्य असं आहे की इथे भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग असा फरकच केला जात नाही. त्यामुळं त्यात फरक नाही हे कळण्यामधला वेळ जायचा तो तो वाचतो. तुम्ही केवळ मराठी मराठी संतांचा मार्ग जर तुम्ही अनुसरला तर ह्या मार्गांमध्ये फरक नाही. ह्या अतिशय महत्वाची गोष्ट. आणि हे इथले ज्ञानमार्गी पण सांगतात. इथले भक्तमार्गी पण सांगतात आणि इथले कर्ममार्गी पण सांगतात. या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कर्ममार्ग म्हणून वेगळा काही योग आहे, कर्मयोग म्हणून एक वेगळा योग काही आहे, अशी समजूत भक्तिपंथामध्ये नाही. कर्म करताना आणि प्राप्त कर्म करताना स्वतःला आवडेल ते नव्हे, कर्तव्य म्हणून जे कर्म करायचं आहे आपल्यावर आलेलं आहे ते करत असताना ईश्वराचं चिंतन करायचं आहे. किंवा ते कर्म करत असतानाच ज्ञानात्मक पद्धतीनं ते करायचं आहे, असाच फक्त आपल्याला चॉईस आहे. कर्ममार्ग म्हणून वेगळा कुठला आहे असं इथल्या भक्तिपंथामध्ये, इथल्या आध्यात्मिक पंथामध्ये समजलं जात नाही. कर्मयोग म्हणजे कर्माची आसक्ती सोडून देणे या अर्थानं तो एक योग आहे, बरोबर आहे. पण कर्माच्या फळाची आसक्ती सोडून देणे, मग फळाची आसक्ती सोडून देणं केव्हा जमणार आहे? तर ते केवळ ऑर्डिनरी ह्युमन कॉन्शियसनेसमध्ये आपण जर असलो, आपण ऑर्डिनरी सामान्य माणसाला हे शक्यच नाही कर्माच्या फळाची आशा सोडून देणं. ते केव्हा सोडून देणं त्याला शक्य आहे? एकतर त्याला ज्ञान झालं असेल तर, नाहीतर त्याच्यामध्ये भक्तीचा वास असेल तरच कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून देणं शक्य आहे. त्यामुळे कर्मयोग म्हणजे कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून देणे असं म्हणून कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे तीन योग आहेत असं जे सांगितलं जातं. तर तसं त्यावर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा विश्वास नाही. कर्म हे करायलाच पाहिजे असं इथल्या ज्ञानमार्गानं सांगितलंय, इथल्या कर्ममार्गानं, इथल्या भक्तिमार्गानं पण सांगितलेलं आहे. ते कर्म करत असताना ज्ञानातून करायचं आहे का भक्तीतून करायचं आहे हा त्याच्या प्रकृतीनं येणारा निर्माण होणारा पर्याय आहे. कर्म करायचंच आहे, कर्माकडे पाठ फिरवायचीच नाही हे सांगितलेलं आहे. आपल्या आपल्या विशेषतः आपल्या भक्ती परंपरेमध्ये ज्ञान आणि भक्ती यांचा संगमच झालेला आहे. त्यामुळे भक्तीतून ज्ञान निर्माण होतं आणि झालेलं ज्ञान टिकायसाठी परत भक्तीची आवश्यकता असते. अशा पद्धतीचे सुरेख गुंफण तुम्हाला ह्याच मातीत मिळणार आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळं हे फार, आणि ते सगळ्या मग सांगणारे ग्रंथ कुठले आहेत तर ज्ञानदेवांचे, नामदेवांचे, एकनाथांचे आणि आपल्या तुकारामांचे, रामदासांचे आहेत. त्यामध्ये ते फरक करतच नाहीत. हा सगळा फरक असा इतक्या सहजपणानं काढून टाकतात की वाचतानाच आपल्याला अतिशय ज्ञानाची झुळूक जाणवते. फक्त ज्ञान झालं नाही तरी भक्तीची झुळूक जाणवते आणि फार आनंद निर्माण होतो. हा, हे सांगायचं कारण म्हणजे आता आपल्या समोर असलेले एक दोन तीन अभंग आज आपण बघूया आणि थांबूया. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुकाराम विठ्ठलाशी बोलताय. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझं सर्व आम्हाला मिळालेलं आहे आता. याचा अर्थ काय आहे की साधी गोष्ट नाही आहे. तुझं सर्व आम्हाला पावलं असं एक भक्त म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की तुझं सर्व आम्हाला पावलं. याचा अर्थ तुझं सर्व पावलं म्हणजे काय? तर तुझं वैभव आम्हाला पावलं, तुझं ज्ञान आम्हाला पावलं, तुझी भक्ती आम्हाला पावली, तुझं तुझं जे काय असेल ते मला मिळालं, आम्हाला पावलं, मला मिळालं, आम्हाला मिळालं असं म्हणतात तुकाराम. परमेश्वराला म्हणताय तुझं सगळं जे जे म्हणून आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ दे. प्रश्न असा आहे, तुझं सर्व आम्हाला पावलेलं आहे आता, मिळालेलं आहे म्हणजे असं पुरे 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 म्हणतायत तुकाराम, सगळं मिळालेलं आहे आता फक्त एकच कर.
आणि तुकाराम किती किती खडतरपणा आहे बघा त्या भक्तीमध्ये. ते एकच म्हणतात, सगळं पावलंय रे, दुजा नको भाव होऊ देऊ. आता माझ्या मनात परत तो द्वैत तेवढं येऊ देऊ नकोस. हे पावलेलं आहे आणि ते अजून पावायचं राहिलेलं आहे, अजून ते काहीतरी राहिलेलं आहे. आता एक तू मला मिळालेलं आहेस आणि माझ्या चित्तात येऊन बसलेला आहेस विठ्ठला. आता ह्याच्या पलीकडे काही नको आहे. आता ह्याच्या पलीकडे कशाची तरी आस लागावी असं काही होऊ तेवढं कृपा करून देऊ नकोस. दुजा नको भाव होऊ देऊ. माझा जो चित्तातला भाव आहे ना, तो पूर्ण विठ्ठला तुझाच झालेला आहे. पूर्ण मी विठ्ठलमय झालेला आहे. आणि विठ्ठलमय झाल्यामुळं जे जे विठ्ठलाचं आहे ते ते आपसुकच माझ्याकडे आलेलं आहे. विठ्ठलाचं सगळं वैभव, माझं सगळ्या विश्वात मी भरून राहिलेलं आहे. इथंपर्यंत मला जाणीव झालेली आहे. विठ्ठला, आता तू माझ्या चित्तात येऊन बसल्यामुळे हे झालेलं आहे. माझा भाव एकविध झालेला आहे. तो दोन वेद तेवढा होऊ देऊ नकोस. कृपा तुझी कर म्हणजे झालं. असं असं तुकाराम म्हणतात. म्हणजे सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा महत्व कशाला आहे, तर चित्त विठ्ठलमय होणारच महत्व आहे. चित्त विठ्ठल, चित्तामध्ये विठ्ठल टाकणे नामाच्या रूपानं आणि चित्त विठ्ठलमय होणे झाल्यानंतर सुद्धा साधना अजून चालूच आहे, की सारखं विठ्ठलाचाच ध्यास आहे. बाकी विठ्ठलाच्या ध्यासामुळे विठ्ठल प्राप्त होऊन विठ्ठला बरोबर जे सगळं आलं त्याचा निषेध करून नकार देऊन विठ्ठला तूच फक्त मला महत्वाचं आहे असं म्हटलं म्हणत राहिलं पाहिजे. भक्तीच्या आणि ज्ञानाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये हे तुकाराम आपल्याला शिकवत आहेत. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे, जिथं चिथं मी बघेन ना, कशी ज्ञानाची अवस्था आहे बघा. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. काय दिसतंय बघा सगळं त्यांना, सगळीकडे सगळीकडे विठ्ठलाचेच पाय दिसायला लागलेले आहेत. काय तुकाराम कोणत्या अवस्थेला पोहोच. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. अगा विठ्ठला, सगळीकडे मला तुझीच पावलं दिसत आहेत रे. आणि असा आता एकविध झालेला आहे भाव, अशी अशी एक तानता लागलेली आहे. तुझ्या कोणी नाही विठ्ठला तू सोडून. माझ्यामध्ये विठ्ठल आहे, सगळीकडे विठ्ठल आहे. आता परत तू सोडून अजून काहीतरी आहे ते मिळवायचं आहे, असा एवढा भाव मात्र मनात आता माझं जोपर्यंत देहातलं आयुष्य आहे तोपर्यंत निर्माण होऊ देऊ नकोस, असं तुकाराम म्हणतात. आणि हे सांगितल्यानंतर मात्र ते जरा टीकात्मक, भेदाभेद मते. आता हे सगळे हे शब्दज्ञानी लोकांवरचा राग आहे. आणि तो तुकारामांचा स्वतःचा राग नाही, ते ह्याच्या पलीकडेच गेलेले आहेत. आपल्यासाठी म्हणून ते सांगतायत, अरे बाळांनो, चित्तामध्ये विठ्ठलाचा भाव फक्त ठेवा. बाकी कोणाचंही आस धरू नका, कशाचीही आस धरू नका. एक विठ्ठलाचंच नाम धरा आणि विठ्ठलाचीच आस करा. बाकी काही करू नका. पण ते का सांगतात मुद्दाम असं, की अरे तो ज्ञानाची आवड आहे, ज्ञानमार्गी आहे. मग ज्ञानमार्गे मग शंकराचार्यांचं वाचायचं. मग शंकराचार्यांचे गुरु कोण, गोविंदाचार्य. त्यांचे गुरु कोण, गौडपादाचार्य. त्यांची काय तर त्यांची सांख्या कारिका कारिका म्हणून एक आहे मांडुक्य उपनिषदावर्षी. ते कळायला अतिशय अवघड आहे. ते ते वाचायचं, आणखीन काहीतरी वाचतच राहायचं आणि हे सगळं समजून घ्यायचं, कारण ज्ञान व्हायला पाहिजे. तुकाराम म्हणतात हे सगळं होऊन जे ज्ञान मिळणार आहे ते शब्दज्ञान आहे. त्या शब्दज्ञानातून तुम्हाला सगळं एकत्व कसं आहे हे तुम्हाला पटणार शब्दानं. आणि तुम्ही वादामध्ये आणखीन चार जणांना जिंकणार. ह्याच्या पलीकडे काहीही नाही आहे. विठ्ठल मिळणार आहे का, शेवटी रोकडा सवाल आहे. विठोबा हा विठ्ठल, हा विठ्ठलाचा हा फक्त वाणी आहे. ते म्हणतात एवढं सगळं करून करायचं काय, विठ्ठल मिळणार आहे का बदल्यामध्ये. तो मिळणार नाही अशी खात्री त्यांची असल्यामुळे ते म्हणतात, भेदाभेद मते भ्रमाचे संवाद. ह्यापेक्षा शब्दज्ञानाची वेगळी टीका होऊ शकत नाही, असे हे तुकारामांनी सांगितलेलं आहे. भेद अभेद मते म्हणजे काय, भेद म्हणजे काय, तो ते तुकारामांनी सगळं समजून चुकलेलं आहे. शंकराचार्यानंतर जवळजवळ 1000 वर्षानंतर तुकारामांचं ही भक्ती आहे, लक्षात घ्या, हे सगळं ज्ञान आहे. शंकराचार्यांच्या नंतर आणखीन शंकराचार्य झाले, द्वैताचार्य झाले, वल्लभाचार्य झाले. त्यांनी विशिष्ट अद्वैत कोणी सांगितलं, कोणी द्वैत अद्वैत कोणी सांगितलं. त्या प्रत्येकाला अर्थ त्या जागी होताच. पण लोक ज्या पद्धतीनं मतं मांडत होते, की शंकराचार्य खरे का मग बुद्ध खरा का मग हे खरं का ते खरं, तर ही मतामतांची जी भांडणं आहेत ते काय, रामदासांनी तर ह्याला मतमतांचा गलबला असं म्हटलेलं आहे. मतमतांचा गलबल्यामध्ये परमेश्वर निष्ठून जातो. म्हणजे तो मत कुठलं जिंकलं ह्याला काय, चित्तामध्ये भाव कोणता आहे आणि तो एकविध झालेला आहे का, अशी साधी अतिशय अवघड कसोटी सर्व संतांनी भक्तांच्या समोर टाकली. आणि तुकारामांनी पण तेच काम, भेदाभेद, भेद काय आणि अभेद काय ह्याची जी मतं आहेत ही फक्त शब्दज्ञानाचीच असल्यामुळं भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, हे सगळे भ्रमाचे संवाद आहेत. कारण ह्यांना विठ्ठलच सापडलेला नाही. विठ्ठलाच्या शिवाय जे काही मतमतांतर होत राहतील अध्यात्मातली, त्याला काडीचाही अर्थ नाही. ते भ्रमाचे संवाद आहेत. ते अहंकारातूनच आलेले आहेत आणि अहंकार वाढवण्यामध्येच या वादात जो जिंकला त्याचा अहंकार वाढणार आहे.
जिंकल्यामुळं आणि या वादात जो हरला त्याला न्यूनत्व आल्यामुळे त्याचा अहंकार वाढणारच आहे परत. ह्या असल्या वादांनी काहीही होत नाही. आम्हा नको वाद त्यांशी देऊ, ह्यांच्याशी वाद करायला लागेल अशी परिस्थिती माझ्यावर आणू नकोस. तुझा विठ्ठल खरा कशावरून, आमचं ब्रह्म खरं नाही कशावरून, असले वाद करत येणार ना. तुकाराम म्हणजे साक्षात्कारी संत पुरुष झाल्यामुळे त्यांच्या पायाशी असे ब्राह्मणीन बसायचे वाद घालायला. ते त्यांच्यामुळे तुकारामाच्या डोक्यात जायची तिडी. ते म्हणजे असलं शब्दज्ञानी वाद मला काही नको. मला मी विठ्ठलाचं नाव घेणार आणि हाताला आलेलं काम करणार, त्यातनं मला झालेलं ज्ञान तुम्हाला सांगणार. मला हे असलं भेदाभेद भ्रमाचे संवाद करण्यात मला रस नाही. आम्हा नको वाद त्यांशी देऊ. आणि मग तुकाराम काय म्हणतात, मला एवढंच कळतं विठ्ठला, की तू सगळीकडे आहेस. हे वाद घालणाऱ्यांमध्ये तू आहेस, हे जिंकणाऱ्यांमध्ये तू आहेस, हे हारणाऱ्यांमध्ये तू आहेस, हे वाद ज्यांना घालता येत नाहीत अशा अडाणी माणसांमध्ये पण तू आहेस, आणि सगळ्यातच तू आहेस. सगळ्या दिशांना तू भरून राहिलेस असं मला कळतंय. म्हणून मला कुठल्या चर्चेत उतरावंच वाटत नाही, की ज्या चर्चा फक्त शाब्दिक असतात त्या चर्चेत मला उतरावं वाटत नाही. तुका म्हणे, अणू तुझं विण नाही. बघा बरं काय म्हणले, अणू सुद्धा आहे, नॉट अन अयोटा विदाउट यू. एक कण सुद्धा, स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे अणू, सगळ्यात छोटा कण म्हणजे असेल तो अणू, त्याच्याशिवाय तो नाही, तुझ्याशिवाय तो नाही आहे. तुका म्हणे, अणू तुझं विण नाही. नभाहून पाही वाढ आहे. तू नभापेक्षा, आकाशापेक्षा मोठा आहेस. आकाशा एवढा, असं 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 जे तुकारामांचं फार आवडतं वाक्य आहे. ते विठ्ठलाला इथे आकाशा एवढा म्हणतात, नंतर तुका आकाशा एवढा इथपर्यंत त्यांची मदत गेली आहे. हा भाग वेगळा. पण आकाश कसं सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे ना, तसाच विठ्ठला तू आणि तुझं नाम हे सगळीकडं साचून राहिलेलं आहे. त्रिभुवन संचलेगा. आता मला हे साचून राहिलेलं आहे, ह्याचं स्वरूप काय आहे? असंच आहे का स्वरूप, का तसंच आहे? अशा शब्दाच्या मला अवकाशामध्ये त्याला आणायचं नाही. मला तुला सगळीकडे संचलेलाच बघत राहायचं आहे. नभाहून पाही वाढ आहे, आणि ह्या तुझ्या नभासारखे रूप त्या राघवाचे, असं आमच्या रामदासांनी सुद्धा म्हटले. ते नभा म्हणजे फक्त अयोध्येतलाच राम खरा, आणि मग बाकीचे राम छोटे राम आहेत ते पाळा. अयोध्येला सगळ्यांनी या, अयोध्या हेच रामाची राजधानी आहे. आता हे सगळं भेदाभेद मते, अमंगळ, भेदाभेद मते, भ्रमाचे संवाद, देव एकाच ठिकाणी आहे असं म्हणणं हा भ्रम आहे. असं असं सांगण्याचं काम ह्या संतांनी केलं, आणि तुकारामांनी ते केलंच केलं. अणू तुझं विण नाही. एकदा तुम्ही अणू तुझं विण नाही ही भावनेनं सगळीकडे बघायला लागलात तर तुम्ही पोचलात, असं तुकाराम सांगतात. आणि पुढच्या अभंगांमध्ये त्यांनी बरोबर हीच भावना व्यक्त केली आहे. आपण पुढचे अजून एक दोन अभंग घेऊया आणि थांबूया. आता हीच भावना बरोबर कशी, नंतरचा मी निवडलेल्या अभंगामध्ये, आणि ह्या क्रमानं आलेला अभंग आहे म्हणून सांगतो, कशी कशी बरोबर हीच भावना व्यक्त झाली बघा. अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे तुकारामांचा हा. आणि भक्ती संप्रदाय हा काय पद्धतीचा वैश्विक संप्रदाय आहे. हा हा एकट्या दुकट्याचा, छोट्या 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 समूहाचा असा तो नाही आहे, तो वैश्विक धर्म आहे. हे कळणं, हे समजावून सांगणारा हा अभंग आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. तुकारामाने भक्तीचा, भक्तिपंथाचा, पक्षाचा जाहीरनामा असतो की नाही, तो संकुचित असतो. राष्ट्राची घटना असते आणि राष्ट्राची प्रतिज्ञा असते, संकुचित असते. आपल्या 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 बॉर्डर पुरतीच असते, आपल्या धर्मातल्या लोकांचाच बघणारी असते. हा वैष्णवांचा धर्म तसा नाही. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म असं म्हणलेलं आहे. आम्ही वैष्णवांचा धर्म सांभाळतो म्हणजे काय, जग अख्खं विष्णुमय आहे असं असं आम्ही मानतो. काय भक्तिपंथाचा असा भक्तिपंथ आहे हा 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 असा. यामध्ये सगळे आले, सगळे माणसं आली, सगळे प्राणी मात्र आले, अशा सगळ्या सीमांना भेदून जाणारा असा हा धर्म आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि अभेद, किंवा भेद हा भेद आणि तो भेद, असा काही भ्रमात राहणं, याला आता त्यांनी अमंगळ असं म्हणलेलं आहे. तुम्ही भेदात विश्वास ठेवणार असाल तर तुम्ही अमंगळावर श्रद्धा ठेवत आहात, तो तुमचा धर्म खोटा आहे. खरा धर्म वैष्णवांचा जर कुठला आहे तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म असं म्हणलं. ह्याच्यामध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम जर वाचलं असेल, असं संपूर्ण 1,000 नामं वाचून त्याच्यावर फार सुंदर कॉमेंट्री उपलब्ध पण आहे, तुम्ही घेऊन वाचायला हरकत नाही. अतिशय 1,000 वेगळी वेगळी नावं विष्णूची, आणि त्या प्रत्येकाचे अतिशय सुरेख अशा अर्थ, त्या अर्थाने तुमच्या मनात भक्ती तयार होणार. एका नावाने तयार झाली नाही तर दुसऱ्या नावाने, दुसऱ्याने तर तिसऱ्या, एक एक नाम म्हणजे म्हणजे पूर्ण ज्ञान आहे, असं असं विष्णू सहस्त्रनाम आहे. मी ते पूर्ण वाचून असं काय त्याचं ज्ञान मिळवलेलं नाही आहे, वाचलेलं आहे पण लक्षात आता काही नाही. पण त्यातला पहिलाच फक्त
पहिलं नाम जे आहे ना, विष्णू सहस्त्रनामामध्ये, ते विश्वम असं आहे. म्हणजे विश्व म्हणजे सर्व सर्व युनिव्हर्समध्ये ज्याचा वास आहे, असं तत्व विष्णू तत्व आहे. असं छोट्या 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 गोष्टीत अडकलेलो असतो आपण. ते पूर्ण मुक्त करणारा असा हा भक्तीचा संप्रदाय तुकोबांनी आपल्याला शिकवला. नुसता आचरणाने तर शिकवला, पण त्यांच्या शब्दातून सुद्धा हा आपल्याला आपल्यापर्यंत येतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत. ते आपल्याला विनंती करत, अहो तुम्ही भक्त भागवत धर्मात मधले भक्त आहात ना, मग माझं एक गोष्ट आहे का, कराल ते हित सत्य करा. कराल ते हित सत्य करा म्हणजे काय, खरं हित साधा. विष्णू वैष्णव झालात ना, तर आता खरे हित साधा. मी वैष्णव आहे, आता शैवांच्याकडे बघतोच, आता मुसलमानांच्याकडे बघतोच, आता त्यांच्याकडे बघतो. आता तुम्ही पाळत नाही काय विष्णू दत्त? अरे हे असं काय करू नका. आधी विष्णुमय व्हा, आणि मग तो विष्णू काय सांगतोय त्याप्रमाणे वाग. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, खरं हित साधा. आणि मग खरं हित साधायचा मार्ग काय सांगतात तुकाराम? कोणाही जीवाचा न घडो मत्सर. हे फक्त तुकारामांनी सांगितलेलं आहे, आणि आमच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. हे कुठल्याही ब्राह्मणाने आम्हाला सांगितलेलं नाही. त्यांनी फक्त मत्सरच शिकवलेलं आहे. समाजातले जे जे उच्च प्रतिष्ठित लोक आहेत, त्यांनी फक्त आम्हाला मत्सर शिकवलेला आहे. हा त्या जातीचा, तो त्या जातीचा, त्याची जागा ही, ह्यानं त्याचे पाय धुवायचे, त्यानं त्याची सेवा करायची, हा आम्हाला चढती उतरती उतरंडच फक्त माहीत धर्माच्या नावावर. पण खरा धर्म कोणता हे संतांनी सांगितलं, आणि संतांनी तो जगून दाखवला, आणि धर्म जगवला. कोणाही जीवाचा, कोणाही जीवाचा, तो कोणाचाही जीव असो, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्हाला सर्व सर्वव्यापी ईश्वराचं जर पूजन करायचं असेल, तर कोणत्याही जीवाचा द्वेष करून तुम्हाला चालणार नाही. असं अवघड व्रत तुकारामाने भक्तासमोर दिलेलं आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. त्यामुळे वारकऱ्याला कोणाचाही द्वेष करण्याचा अधिकार नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. याचं कारण काय असं सांगतात तुकाराम? कसं कसं भक्ताचं ज्ञान कशा पद्धतीचं असतं बघा. देहाचे अनेक अवयव असतात, त्यामुळे हातानं जर पायाला त्रास दिला, पायाने जर डोळ्याला त्रास दिला, तर त्या सगळा त्रास एकाच जीवाला होणार आहे. ते एकमेकाशी भांडत असले तर एक जीवच दुखावला जाणार. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. एकच जीव आहे हो तो सगळीकडे. त्याचा तर हातातला जीव वेगळा आणि पायातला जीव वेगळा आहे असं नाही आहे. तर तुम्ही जर एकमेकांचा मत्सर करायला लागलात, तर दुःख त्या एकाच तत्वाला होणार आहे असं ते म्हणतात. तर त्याची बूज बाळगा, आणि एकमेकांचा द्वेष करू नका. असा फार मोठा संदेश तुकारामांनी दिलाय. हा संदेश केवळ सामाजिक हिताचा, समाजवाद, साम्यवाद असा काहीही दिलेला नाही आहे. तुम्ही भक्त आहात, आणि तुम्ही वैयक्तिक साधना करत असलात, तरी बाहेर द्वेषाचं वातावरण करण्यापासून तुम्ही तुम्ही गप्प राहा. तुम्ही तुम्ही तुमची साधना करत राहा, आणि सगळ्यांमध्ये ईश्वर बघत राहा. ही तुमची साधना आहे, असं तुमचं व्रत आहे, असं तुकारामांनी सांगितलं. तर 10 वाजून 1 मिनिटं झाली आहेत. आपण एकच वाचूया आणि थांबूया. आता ही वैयक्तिक साधना जी असते, ती साधनेचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व काय आहे अध्यात्मातलं? एकच तत्व. मला अनेक वर्षांच्या वाचनामुळे म्हणजे शब्दज्ञानच फक्त, आम्हाला काही दुसरं ह्या जन्मात शब्दज्ञान आहे पलीकडे काय आम्हाला काय नाही हो. ते जास्तीत जास्त शब्द इकडचं तिकडे देण्यापलीकडचं आमचं कर्तृत्व आहे. तर ते ते जेव्हा शब्दज्ञान जेव्हा संपतं, अध्यात्म म्हणजे शब्दज्ञानातून मला कळलेली एकच गोष्ट आहे, अहंकाराचा निराश आहे ना, हीच अध्यात्माची अंतिम फलप्राप्ती आहे. अहंकाराचा निराश होणे, आणि त्यातून मग काय होईल ते प्रत्येकाचं होईल, पण तो अहंकार हा शरण आला पाहिजे. अहंकार ठेचला जाणे हेच अध्यात्म आहे. आणि तो केवळ कृत्रिमरित्या ठेचून चालत नाही. तो त्याला तो ज्ञानातून जाऊ शकतो, तो भक्तीतून जाऊ शकतो. असा तो आहे. शेवटी अहंकाराशी लढाई, अध्यात्माचा सगळा प्रवास आहे तो स्वतःच्या अहंकाराच्या बरोबरच्या लढाई बरोबर केलेला लढाईचा असा असा प्रवास आहे. आणि त्या अहंकारावरचा जो आपण विजय मिळवतो, तो अहंकार जेव्हा शरण येतो आपल्याला, ती आपली मुक्ती आहे. एवढं साधं मला शब्द ज्ञान झालेलं आहे. आता तुकाराम ते कसं सांगतात बघा. आम्ही तरी आस झालो टाकून उदास. आस म्हणजे आशा बरं का. आस म्हणजे वाट बघणे नाही. आस म्हणजे आशा. आम्ही आशाच सगळी टाकली.
आम्ही आशा सोडूनच दिली आणि उदास झालो. उदास झालो म्हणजे निराश झालो नाही. उदासचा हल्लीचा अर्थ आहे असं उदास झाले, उदासीन झाले असं नाही. उदास झालो म्हणजे आमच्या आशाच उरली नाही आता. आशाच उरली नाही आणि ह्यात निराशा आली असा अर्थ नाही आहे. निराशा येणे असा त्याचा अर्थ नाही. आशा जाणे एवढाच अर्थ आहे आणि आशा जाणे म्हणजेच मुक्ती. आम्ही तरी आस झालो टाकून उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. आता ते हरीशी बोलतायत बरं का. अरे हरी, आता मरणाची भीती कोणाला दाखवतोस? काय गंमत आहे बघा जगण्यामध्ये. विठ्ठलाशी संवाद चाललाय सरळ. विठ्ठला, तुझा खेळ कळला. अहंकाराचं निर्मूलन झालं. सगळी आस गेलेली आहे. देहात आहे अजूनही, पण आता आस नाही. हे पाहिजे ते नको असं काहीच वाटेनासं झालंय. सगळीकडं तुझी पावलं दिसायला सुरुवात झालेली आहे. आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. हरी, आता मरणाची भीती कोणाला दाखवतोस? येऊ दे मरण. काहीही प्रश्न नाही. ते मरणारा मी नव्हेच. माझं मरणारा फक्त माझा देह, हे सुद्धा मला आता कळून गेलंय. का? तर माझ्या अहंकाराचं निर्वहन झालं. माझ्यातली आशा सगळी संपली. भलते ठाई पडो, देह तुरंगे हा चढ. काय पडू दे हा देह, आता कुठे पडला काय आणि घोड्यावर चढला काय. तुरंग म्हणजे घोडा बरं का. आता हा मराठीत अलीकडे हा शब्द वापरत नाही. देह तुरंगी हा चढो, माझा देह घोड्यावर चढो आणि एकदम सन्मान प्रतिष्ठेला पावो, नाहीतर घोड्याच्या पावलाखाली तो तुडवला जावो. भलते ठाई पडो, देह तुरंगी हा चढो, तुमचे तुम्हापासी आम्ही आहो जैशी तैशी. तर म्हणतात हा देह तुमचा आहे देवा, तुम्ही आम्हाला दिलाय आमच्याशी खेळायला म्हणून. आता तो टाका घोड्याखाली, घोड्यावर चढवा, आम्हाला काय आहे त्याचं. आमचे आम्हापाश. माझा अहंकार गेल्यानंतरचा जो मी आहे, तेच विठोबा तुम्हाला दिलेलं धन आहे आणि ते मी सांभाळणार आहे. हा देह कशाला मी आता सांभाळू. अशा श्रेष्ठ पद्धतीचं ज्ञान भक्तीतून प्राप्त झालेलं आहे. आणि ते झाल्यानंतर भक्ती कुठंच गेलेली नाही, कारण विठोबाबद्दलचा कृतज्ञता भाव शिल्लकच आहे. तुमचे तुम्हापासी, हा 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 ह्या देहाच्या सहवासाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हावरच टाकतो. तुमचे तुम्हापासी आम्ही आहो जैसी तैसी. माझं स्वरूप मला कळलेलं आहे, ते तसंच राहणार आहे विठोबा. गेले माना मान, मान आणि अपमानाच्या मी पलीकडे गेलो विठ्ठला. सुख दुःखाचे खंडन, सुखाचे आणि दुःखाचं खंडन होऊन गेलो मी, त्याच्याही पलीकडे गेलो. तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. देवा, आता खंतच उरली नाही माझ्या 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 चित्तामध्ये. आता खंतच उरली नाही, खंतीला जागाच नाही. कारण काय? आशाच संपलेली आहे सगळी. आणि विठोबा, सगळं जगणं हे आता आनंदाचं होऊन गेलेलं आहे. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग असा तुकारामाचाच पुढे अभंग आहे. तो आपण योग्य वेळेतच घेऊया. आज आपण आता इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.